मिळतील. मग त्या 300 रुपयातून माझे 3 महिन्याचे 15 रुपये देऊन टाक, 285 तुला राहतील, 15 माझे मला येतील. आता हा सौदा मला पटला त्यावेळेस. म्हणलं उधार जर आपल्याला कोणी देत असेल तर हरकत नाही. आणि मग ते म्हणले पण यात लक्षात ठेव, याच्यात गणितातच सगळे नापास होते आणि मग तुला गणिताचा स्टडी जास्त करावा लागेल. आणि मला तर गणित आवडत होतं. आम्ही म्हणलं मग काय अवघडच नाही सर. मग मी गणिताचा स्टडी इतका केला की मी 7वी स्कॉलरशिपला पास झालो आणि पुढे मला 10वी पर्यंत पैसे मिळत गेले. म्हणजे गणिताने मला, मी स्टुडंट असताना पैसे मिळवून दिले आणि त्यामुळे मला गणित आवडायला लागलं. आणि पुढे जेव्हा मी कॉलेजमध्ये गेलो, पुढे मी जेव्हा शिक्षक झालो, तेव्हा माझ्या कानावर वाक्य पडले, माझ्या वाचनात आलं की गणिता इतका प्रामाणिक या जग, म्हणजे विनोबा भावेचं वाक्य येते की या जगात तुमचा सर्वात जास्त भरोसा कोणावर आहे. तर विनोबा भावेचं म्हणणं असं होतं की परमेश्वरानंतर या जगात 2च गोष्टीवर माझा विश्वास आहे, भरोसा आहे. त्यातली एक गोष्ट आहे आरसा. आरसा कधी खोटं बोलत नाही. आणि दुसरं आहे गणित. गणित पण कधी खोटं बोलत नाही, एकदम प्रामाणिक असतं ते. भारतात